क्षमाचा सर्वांना मनापासून नमस्कार। आता आपण एक बाउल तुम्हाला दिसतोय, त्या बाउलमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलंय अर्धी वाटी, 3 चमचे साखर घेतली आणि 2 चमचे किंवा 3 चमचे बोरिक ॲसिड पावडर घ्यायची। बोरिक ॲसिड पावडर काय आहे, जी आपण धान्याला लावतो, ज्वारीला, गव्हाला, तांदळाला, ज्याला कीड लागू नये यासाठी ही वापरली जाते। त्यामुळे विषारी तर नाहीच आहे। तर आपण काय करायचं आहे, आज आपण कॉकरोचसाठी हा एक घरगुती 100% इफेक्टिव्ह उपाय करतोय। काय होतं, बऱ्याच वेळेला आपण बाहेरून कॉकरोचचं औषध आणतो, पण ते प्रचंड असं केमिकल युक्त असतं। ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत किंवा लहान मुलं खेळतात किंवा आपलासुद्धा हात बऱ्याच वेळेला इकडं तिकडं लागतो आणि ते खाण्यामध्ये आपल्या पोटामध्ये जाऊ नये अशी सर्वांनाच भीती वाटते। तशी मलाही खूप भीती वाटते। त्यामुळे मी शक्यतो केमिकलयुक्त औषध कॉकरोचसाठी वापरत नाही आणि कधी ना कधी आपल्या घरात कॉकरोच तर होतातच। तर मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही हा उपाय करून बघा। तुमच्या घरातले कॉकरोच हळूहळू नाहीसे होतील, पण तुम्हाला कुठेही कॉकरोच मरून पडलेला दिसणार नाही। तो हळूहळू नाहीसा होईल, तुमच्या घरातून निघून जाईल। तर 2-3 महिने याचा इफेक्ट राहतो। 2-3 महिन्यानंतर रिपीट ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे। तर सर्व साहित्य मी आता एका बाउलमध्ये घेतलंय आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, की मी सांगितल्या पद्धतीने की बोरिक ॲसिड पावडर आहे ती काही विषारी वगैरे नाहीये, त्यामुळे आपण हाताने हे व्यवस्थित मिक्स करू शकतो। गव्हाचं पीठ आणि साखर आपण कॉकरोचला अट्रॅक्ट करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी यामध्ये घेतलेली आहे। गव्हाच्या पिठाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी किंवा जास्त ठेवू शकता। आपल्याला घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने। थोडंसं जर तुम्हाला ही लिक्विडी वाटलं तर यामध्ये आणखी थोडंसं गव्हाचं पीठ घाला। माझ्याकडून थोडंसं जास्त पाणी पडलं, पण तुम्ही पाणी ओततानाच थोडं थोडं करून जर का पाणी ओतलं तर तुमचं हे पीठ आहे ते घट्टसर असं होईल। हे पीठ घट्ट झाल्यानंतर आपण याचं काय करायचं ते मी पुढं सांगते। तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्की हा उपाय करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका। सोबतच मी एक नवीन चॅनल अपलोड केलेला आहे, कुछ काम की बातें। त्यामध्ये सर्व आपल्या घरातले प्रॉब्लेम्स, वॉशिंग मशीनचा असेल, लॅपटॉपचा असेल, प्रिंटरचा असेल किंवा खूप साऱ्या घरात वस्तू असतात आणि त्यांचा इश्यू होतो आणि आपल्या महिला वर्गांना कुणाची तरी मदत घ्यायला लागते, तर ती घेऊ नये, आपण स्वतःहून सर्व कामे करता यावी अशा या व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ अपलोड करणार आहे। सो मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथं जाऊन तुम्ही चेक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला मात्र तुम्ही विसरू नका। आता छानसा असा आपला हा गोळा तयार झालाय। तर आता आपण याच्या छोट्या छोट्या अशा गोळ्या तयार करून घ्यायच्या। एकदम छोट्या छोट्याशा अशा भरपूर अशा गोळ्या तयार करून घ्या आणि आपल्याला फक्त हे बनवण्यासाठी 10 ते 15 रुपये खर्च येतो। ते जे पॅकेट आहे ते फक्त 30 रुपयेचं आहे। ते पण पूर्ण आपल्याला वापरायचं नाहीये, फक्त त्यातले 2 किंवा 3 चमचे आपल्याला हे बोरिक ॲसिड वापरायचे आहे आणि सेफ आहे, त्यामुळे तुम्ही इझिली हा प्रयोग करू शकता। तर आता आपल्या ह्या गोळ्या सर्व तयार करून झालेल्या आहेत। तर सर्वप्रथम किचनमध्ये जिथं आपली गॅसची पाईप असते ना, तिथं मी हे थोडंसं पीठ लावते। आता हे ओलं आहे तोपर्यंतच पटपट पीठ लावून घ्यायचं, कारण नंतर हे चिटकत नाही सुकल्यानंतर। तर तुम्हाला जिथं हवं आहे तिथं कोपऱ्यामध्ये किंवा दरवाजाच्या पाठीमागं, कपाटामध्ये, लॅपटॉपच्या पाठीमागं अशा विविध ठिकाणी कॉकरोच लपून बसतात। तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही हे सर्व चिटकवून घ्यायचे आणि 3 महिन्यानंतर पुन्हा हा उपाय रिपीट करायचा आहे। तर तुमच्या घरात कधीच कॉकरोच होणार नाहीत, सर्व कॉकरोच तुमचे पळून जातील। आणि जर का तुम्हाला सर्वात जास्त कॉकरोच आपल्या किचनमध्येच असतात, मी सिलेंडरच्या साईडला लावलेला आहे, जे कपाट आहे त्याच्या जो कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये सुद्धा मी लावून दिलेला आहे। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने आपण हे पीठ चिटकून घ्यायचं आहे। त्यानंतर हॉलमध्ये सुद्धा किंवा फ्रीज असतो आपला, फ्रीजच्या पाठीमागे, ओव्हनच्या पाठीमागे सुद्धा बऱ्याच वेळेला कॉकरोच होतात किंवा आपल्या भिंती असतात, त्या भिंतीला बारीकशा अशा चिरा असल्या की त्यामध्ये सुद्धा कॉकरोच जाऊन बसतात। तर तुम्ही अशा विविध ठिकाणी तुम्ही हे पीठ लावायचं आहे। फक्त मुलांच्या हाताला लागू नये एवढी दक्षता थोडीशी घ्यायची आहे। ही रॅक आहे माझी, तर रॅकच्या शेजारी सुद्धा मी लावत आहे आणि माझ्या नवीन चॅनलला सुद्धा सपोर्ट करायला विसरू नका।
पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत किंवा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.